श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, ज्या महिन्यात तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला तो महिना केवळ एक तारीख किंवा कॅलेंडरचं पान नाही, तर ते तुमच्या संपूर्ण भविष्याचे आणि नशिबाचे एक रहस्यमय कोड असतं. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जन्माला आलेल्या महिन्यावर विश्वातील अशा काही अदृश्य शक्तीचा प्रभाव असतो, जो तुमचा स्वभाव, तुमचा प्रेम, तुमचा पैसा, अगदी तुमचा मृत्यूसुद्धा ठरवू शकतो. आज या एकाच व्हिडिओमध्ये आपण जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या सर्व 12 महिन्याचा असा काही धक्कादायक खुलासा करणार आहोत, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. प्रत्येक महिन्याची एक अशी बाजू असते मित्रांनो, जी आजपर्यंत जगापासून लपवून ठेवलेली आहे. यामध्ये एक असा महिना सुद्धा आहे ज्याच्यावर लक्ष्मीची प्रचंड कृपा असते. तर एक महिना असाही आहे की ज्याला नात्याचा भयंकर असा शाप मिळालेला असतो. जर तुमची स्वतःची सत्यता ऐकण्याची हिंमत असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा चमत्कारी उपाय देखील सांगितला आहे, जो कोणत्याही महिन्याच्या व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलून टाकेल. चला तर मग सुरुवात करूया वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून, म्हणजे जानेवारीपासून. मित्रांनो, जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी असतो. या लोकांमध्ये नेतृत्व करण्याचे उपजत गुण असतात आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यात हे लोक एकदम पटाईत असतात. ते बाहेरून खूप कठोर, शांत, गंभीर दिसत असले तरी त्यांच्या मनात भावनेचा एक असा मोठा समुद्र असतो मित्रांनो, की जो ते जगासमोर कधीच उघडा करत नाहीत. ते आपले अश्रू जगापासून लपून ठेवतात आणि स्वतःच्या हिमतीवर यश मिळवून दाखवतात. म्हणूनच शून्यातून जग निर्माण करणे काय असते हे जानेवारी महिन्याच्या लोकांकडे पाहून समजते. पण सावध राहा मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या लोकांच्या आयुष्यात एक खूप मोठी गडद बाजूही आहे आणि त्यांचा हा शांत स्वभाव कधीकधी त्यांच्यासाठी मानसिक छळ किंवा डिप्रेशनचे कारण बनतो. कारण ते आपल्या मनातील गोष्टी, आपलं दुःख कोणाशीही शेअर करत नाहीत आणि आतल्या आत स्वतःला खात राहतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जितके प्रामाणिक असतात तितका त्यांचा भयंकर म्हणजे इगो खूप मोठा असतो. आणि जर कोणी त्यांचा स्वाभिमानाला धक्का लावला, दुखवला, तर ते त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दुधातून माशी काढावी तशी काढून टाकतात. मग ती व्यक्ती किती जवळची का असेना. त्यांच्या नशिबात प्रचंड मान सन्मान, पैसा असतो, पण तो मिळवण्यासाठी त्यांनी लोकांवर आंधळा विश्वास ठेवणं बंद केलं पाहिजे. कारण त्यांचा सर्वात मोठा शत्रू त्यांच्याच जवळचे लोक असतात, जे पाठीत खंजीर खुपसण्यासाठी नेहमी तयार असतात. यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दर मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे, ज्यामुळे त्यांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतील. आणि जर तुमचा जन्म मित्रांनो जानेवारीत झाला असेल तर मला आत्ताच्या आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या बाबतीत ही गोष्ट किती टक्के खरी ठरली आहे, 50% की 100%. आता वळूया अशा महिन्याकडे ज्या लोकांकडे निसर्गाची एक अद्भुत शक्ती असते, ती म्हणजे फेब्रुवारी महिना. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव समजून घेणे म्हणजे ब्रह्मदेवालाही कठीण गोष्ट आहे. कारण हा महिना जितका लहरी असतो तितकेच लहरी हे लोक असतात आणि क्षणात आनंदी तर क्षणात अत्यंत गंभीर होणे हा त्यांचा मूळ स्वभाव. पण या लोकांबद्दल एक सर्वात मोठी व रहस्यमय गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे एक अद्भुत सिक्स सेन्स म्हणजे अंतर्ज्ञान असते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, ती व्यक्ती चांगली आहे की कपटी याचा अंदाज मात्र फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांना आधीच येतो. जणू काही त्यांच्याकडे निसर्गाचा हा एक अद्भुत तिसरा डोळाच असतो. त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत प्रामाणिक आणि मनाने साफ असतात. ते कोणाचेही वाईट इच्छित नाहीत, पण त्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांचा अतिविचार करणं आणि तीव्र राग करणं. जेव्हा त्यांना राग येतो मित्रांनो, तेव्हा ते काय बोलतात आणि काय करतात याचे त्यांना भान राहत नाही आणि याच रागाच्या भरात ते स्वतःचेच मोठे नुकसान करून बसतात. तसेच प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप दुर्दैवी असतात, कारण ते ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतात तीच व्यक्ती अनेकदा त्यांचा सर्वात मोठा विश्वासघात करते. आणि फेब्रुवारीचे लोक एक वेळी सर्व काही सहन करतील, पण विश्वासघात कधीच माफ करत नाहीत, जे समोरच्याला अशी शांत पण भयंकर अशी शिक्षा देतात जी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी जर आपले चंचल मनावर आणि रागावर ताबा मिळवला तर ते आयुष्यात अशा उंचीवर पोहोचतील जिथे पोहोचणे इतरांसाठी एक स्वप्न असते. आणि आर्थिक बाबतीत त्यांचे नशीब वयाच्या 30 वर्षानंतर अचानक चमकायला लागते. तुमच्यासाठी एक चमत्कारी उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी
फक्त 5 मिनिटे शांत बसून ध्यान करावे, ज्यामुळे तुमचं मन अथांग समुद्रासारखं शांत होईल आणि संपत्तीचे मार्ग मोकळे होतील. पण फेब्रुवारी संपताच येतो मार्च महिना मित्रांनो. आणि तुम्हाला माहीत आहे का, मार्च आणि एप्रिल महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या नशिबात एक असा भयंकर शाप लपलेला आहे, जो त्यांच्या घरातल्यालाच एका व्यक्तीशी जोडलेला असतो. काय आहे तो शाप, जाणून घेऊया. मित्रांनो, मार्च महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत शांत, लाजाळू आणि रहस्यमय व कलाप्रेमी स्वभावाचे असतात. त्यांना जगाच्या गर्दीत राहण्यापेक्षा स्वतःच्या एका वेगळ्या विश्वात राहायला आणि एकांतात वेळ घालवायला आवडते. त्यांच्यात कमालीची कल्पकता असते. ते खूप विचार करून बोलणारे उत्तम सल्लागार सुद्धा असतात. लोकांचे दुःख समजून स्वतः ते समजून घेणे आणि कोणालाही संकट काळात मदत करणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण असतो. पण या पण हाच गुण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा शाप आहे मित्रांनो. त्यांच्या या अतिभावनिक आणि शोषिक स्वभावामुळे जगातील कपटी लोक अनेकदा त्यांच्या पाय पुसण्यासारखा गैरफायदा त्यांचा घेतात, ज्यामुळे मार्च महिन्याच्या लोकांना आयुष्यात असे भयंकर भावनिक धक्के बसतात, जे ते कधीच विसरू शकत नाहीत. ते जगासमोर हसत असले तरी रात्री उशिरापर्यंत आपल्या खोलीत एकटे रडत असतात. पण सावध राहा, मार्च महिन्याच्या लोकांमध्ये एक सुप्त क्रूरता सुद्धा लपलेली असते. जर कोणी त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला, तर ते त्यांचा सर्वनाश करायला मागे पुढे पाहत नाहीत. जर त्यांनी लोकांवर आंधळा विश्वास ठेवणं, स्वतःचं नुकसान करून इतरांना मदत करणं बंद केलं, तर त्यांच्या नशिबात एवढा पैसा, सुख, समृद्धी लिहिलेली असते की त्यांची 7 पिढ्यांची गरिबी एका झटक्यात नष्ट होऊ शकते. यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करावी मित्रांनो, आणि पिवळ्या वस्तूचे दानही करावे, ज्यामुळे त्यांचे भाग्य चमकण्यासारखे, सोन्यासारखे चमकू शकते. जर तुमचा जन्म मार्च महिन्यात झाला असेल, तर कमेंट करून सांगा की तुम्हाला लोकांनी कधी भावनिक फसवले आहे का. आता वळूया अशा एका महिन्याकडे, ज्या महिन्यातील लोकांच्या नसानसात नुसता अंगार भरलेला आहे. तो म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यात जन्मलेले व्यक्ती अत्यंत ऊर्जेने भरलेले, धाडसी, आक्रमक आणि प्रचंड हट्टी असतात. अशक्य हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसतोच, कारण ते जे काही काम करायचे ठरवतील ते पूर्ण करूनच श्वास घेतात. मग त्यासाठी त्यांना स्वतःचा जीव धोक्यात का घालावा लागेना. त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतं, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे चुंबकासारखे ओढले जातात आणि समाजात त्यांचे एक वेगळेच वजन असते. परंतु एप्रिल महिन्याच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू आणि त्यांच्या नाशाचं कारण म्हणजे त्यांच्या अतिघाई करण्याचा स्वभाव आणि त्यांचा भयंकर हिंसक राग होय. जेव्हा एप्रिल महिन्याच्या लोकांना राग येतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते. त्यांच्या रागाच्या भरात ते स्वतःचेच हसते खेळते आयुष्य आणि वर्षानुवर्षाची कमाई एका मिनिटात उद्ध्वस्त करून बसतात. तसे त्यांचा याच हट्टीपणामुळे त्यांच्या घरातल्यालाच एका व्यक्तीशी त्यांचं कधीच पटत नाही आणि घरात नेहमी एक अघोषित युद्ध सुरू असतं. तरीही त्यांच्याकडे असलेल्या अद्भुत इच्छाशक्तीच्या जोरावर ते राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतात आणि शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करतात. तुमच्यासाठी उपाय म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या पात्रामध्ये पाणी प्यावे आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करावा. मित्रांनो, मार्च आणि एप्रिल महिन्याचे धक्कादायक सत्य पाहिल्यानंतर आता आपण अशा 2 महिन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या लोकांच्या डोक्यात एकाच वेळी काय चालले हे ओळखणे जगातील सर्वात कठीण काम मानले जाते. होय, आपण बोलत आहोत मे आणि जून महिन्याबद्दल. या 2 महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या नशिबात एक अशी अद्भुत गोष्ट लिहिलेली असते, जी त्यांना एकाच रात्रीत करोडपती बनवू शकते, पण त्याचवेळी त्यांच्या स्वभावातील एक छोटीशी चूक त्यांना थेट रस्त्यावर आणू शकते. चला तर मग जाणून घेऊया मे महिन्याच्या लोकांच्या स्वभावाचा तो काळा आणि पांढरा पैलू, जो आजपर्यंत कधीच कुणासमोर आला नाही. मे महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान, तीक्ष्ण मनाचे आणि कमालीचे महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला आवडते आणि कामाच्या बाबतीत ते कधीही तडजोड करत नाहीत. म्हणूनच ते जे काम हातात घेतात ते पूर्ण करूनच श्वास घेतात. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा असतो आणि ते बोलण्यात इतके पटाईत असतात की कोणालाही शब्दाच्या जाळ्यात ओढून आपलेसे करून घेतात. पैशाचं नियोजन कसं करावं आणि संपत्ती कशी वाढवावी हे त्यांना जन्मापासूनच ठाऊक असतं. त्यामुळे वरवर ते कधीही साधे दिसत असले तरी त्यांच्या बँक खात्यात चांगलीच माया दडलेली असते. पण सावध राहा, मे महिन्याच्या लोकांच्या यशाचा आड येणारा त्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांच्या प्रचंड हट्टीपणा आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची प्रवृत्ती होय.
ते बऱ्याचदा लोकांच्या भावनेपेक्षा स्वतःच्या विचारांना जास्त महत्त्व देतात, ज्यामुळे नकळत त्यांचे अनेक शत्रू निर्माण होतात, जे त्यांच्याच पाठीमागे कट कारस्थान रचत असतात. त्यांच्या नशिबात राजयोगासारखे सुख लिहिलेले असते, पण ते मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या स्वभावात थोडी नम्रता आणणे गरजेचं असतं. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी आणि बिस्किटं खाऊ घालणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं, ज्यामुळे त्यांच्या मार्गातील छुपे शत्रू नष्ट होतील. आणि जर तुमचा जन्म मे महिन्यात झाला असेल मित्रांनो, तर मला कमेंट करून सांगा की तुमची रास आणि महिना तुमच्या स्वभावाशी किती मॅच करतोय. आता वळूया अशा एका महिन्याकडे, ज्या महिन्यात लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळी जादू असते, तो म्हणजे जून महिना. जून महिन्यात जन्मलेल्या लोकांचा व्यक्तित्व स्वभाव दयाळू, रोमांटिक आणि खूप खोल विचार करणारा असतो. ते नेहमी स्वतःचा विचार करण्यापूर्वी इतराचा आणि विशेषतः आपल्या कुटुंबाचा विचार आधी करतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज असते आणि त्यांचे निखळ हसू कोणत्याही क्रूर माणसाचे मन जिंकायला पुरेसे असते. ते खूप दूरचा विचार करणारे आणि उत्तम रणनीतिकार असतात, ज्यामुळे त्यांच्या योजना सहसा अपयशी ठरत नाहीत. परंतु जून महिन्याच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी आणि त्यांच्या आयुष्यातील भयंकर शाप म्हणजे त्यांचं चंचल मन होय. ते एका गोष्टीवर जास्त काळ टिकून राहू शकत नाहीत आणि कोणत्याही कामातून किंवा नात्यातून खूप लवकर कंटाळतात, ज्यामुळे त्यांचे अनेक निर्णय अर्धवट राहतात. जर त्यांनी आपल्या या चंचल मनावर ताबा मिळवला नाही, तर हाताशी आलेली लक्ष्मी आणि उत्तम संधी ते स्वतःच्या हाताने गमावून बसतात. तुमच्यासाठी एक चमत्कारी उपाय म्हणजे रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तून अर्धे द्यावे मित्रांनो. त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल आणि जगातून कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. तर अशा प्रकारे मे आणि जून महिन्याचे हे डोके चक्रावून टाकणारे वास्तव समजून घेतल्यावर आता आपण अशा 2 महिन्याकडे वळणार आहोत, ज्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे कधी उघडतील आणि कधी अचानक बंद होतील याचा नेम साक्षात विधात्यालाही लावता येणार नाही. होय, आपण बोलत आहोत जुलै आणि ऑगस्ट महिन्याबद्दल. या 2 महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात एक असा भयानक आणि गुड टर्निंग पॉईंट येतो, जिथे एका रात्री ते आपले सर्वस्व गमावून बसतात किंवा राजासारखे ऐश्वर्य मिळवतात. त्यांच्या स्वभावात असे कोणते भयंकर रहस्य दडलेले आहे, जे त्यांना जगापेक्षा वेगळे बनवते? तर हे आता एकाग्रतेने ऐका, कारण ही माहिती तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकू शकते. तर जुलै महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे असतात. कमालीचे प्रामाणिक असतात. त्यासोबतच त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंब, त्यांची नाती, त्यांचं प्रेम हीच त्यांची जगातील सर्वात मोठी संपत्ती असते आणि त्यासाठी ते स्वतःचा बळी द्यायला तयार असतात. ते अत्यंत कष्टकरी असतात आणि नशिबापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून हळूहळू प्रगतीची पायरी चढत असतात. पण त्यांचा हाच भावनिक स्वभाव त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वजागुण ठरतो, कारण जुलै महिन्यात लोक भूतकाळात जगणारे असतात. जुन्या आठवणी, जुने दुःख, लोकांनी दिलेले न विसरता येणारे जखम ते मनाला लावून घेतात, ज्यामुळे ते अनेकदा गंभीर डिप्रेशनमध्ये, मानसिक त्रासाचे बळी ठरतात. ते वरून शांत दिसत असले तरी आतल्या आत भूतकाळातील विचाराचे विखारी वादळ त्यांना रोज मारत असते. पण सावध व्हा मित्रांनो, जुलै महिन्याच्या लोकांच्या पाठीमागे एक अशी दैवी व आंतरिक शक्तीसुद्धा कार्य करत असते, ती त्यांना एका मोठ्या संकटातून अगदी शेवटच्या क्षणी सुखरूप बाहेर काढते. जेव्हा हे लोक जुन्या गोष्टीचा विचार करणे सोडून देतील आणि भविष्याकडे पूर्ण ताकदीने पाऊल टाकतील, तेव्हा त्यांचे नशीब सोन्यासारखे चमकू लागतील. घरात पैशाचा पाऊस पडेल. तुमच्यासाठी एक चमत्कारी उपाय म्हणजे दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि जल अर्पण करावे, ज्यामुळे तुमच्या मनातील नैराश्य नष्ट होईल. आणि तुमचा जन्म जुलै महिन्यात झाला असेल मित्रांनो, तर कमेंट करून सांगा की तुम्ही जुन्या गोष्टीचा अतिविचार करतात का? आता वळूया अशा एका महिन्याकडे, ज्या महिन्यातील लोकांचा रुबाब आणि थाट एखाद्या राजासारखा असतो, तो म्हणजे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात जन्मलेली व्यक्ती जंगलातील सिंहासारखे पराक्रमी, स्वाभिमानी आणि प्रचंड करारी असतात. लोक कोणाच्या हाताखाली राहून हुजरेगिरी करणं किंवा कोणाचे गुलाम बनून काम करणं त्यांच्या रक्तामध्ये नसतं, कारण ते स्वतःचे नियम स्वतः बनवतात आणि स्वतःच्या अटीवर जगतात. ते मनाने अत्यंत उदार, राजबहादर आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच आपले खिसे रिकामे करायला तयार असतात, ज्यामुळे समाजात, मित्रपरिवारात त्यांना प्रचंड मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळत असते. परंतु ऑगस्ट महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आणि त्यांच्या विनाशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा अति आत्मविश्वास आणि त्यांचे खोटे कौतुक करण्याची इतराची सवय होय.
ऑगस्ट महिन्याच्या लोकांची स्वतःची स्तुती ऐकायला खूप आवडते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन समाजातील काही लबाड, कपटी, स्वार्थी लोक त्यांचे खोटे कौतुक करतात आणि त्यांच्या पाठीमागे मोठा खंदक खंदून त्यांचा गैरफायदा सुद्धा घेतात. या चुकीमुळे ऑगस्ट महिन्याचे लोक अनेकदा मोठ्या आर्थिक फसवणुकीचे बळी ठरतात मित्रांनो. कमवलेला पैसा गमावून बसतात. जर त्यांनी कान भरवणाऱ्या आणि चमचेगिरी करणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवले तर ते आयुष्यात अफाट संपत्ती, अथांग पैसा आणि समाजात सर्वोच्च पद मिळवतील. तुमच्यासाठी उपाय म्हणजे दररोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा, ज्यामुळे तुमच्यावर येणारी संकटे लवकरच दूर होतील. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हा थक्क करणारा प्रवास पाहिल्यानंतर आता आपण अशा 2 महिन्यांकडे वळणार आहोत ज्या लोकांबद्दल ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत विचित्र रहस्य सांगितले आहे. होय, आपण बोलत आहोत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याबद्दल. असे म्हटले जाते की या 2 महिन्यांत जन्मलेल्या लोकांवर धनलक्ष्मीची विशेष कृपा असते आणि पैशाच्या बाबतीत हे लोक खूप भाग्यवान असतात. पण या नाण्याच्या पाठीमागे एक भयंकर अंधारी बाजूसुद्धा लपलेली आहे. त्यांच्यावर एक असा अदृश्य शाप असतो जो त्यांच्या आयुष्यातील नात्यांना आणि मानसिक सुखाला थेट ग्रहण लावू शकतो. आज आपण या दोन्ही महिन्यांचा असा एक रहस्यमय पैलू समोर आणणार आहोत जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत शिस्तप्रिय, हुशार, चोखंदळ आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात. त्यांना आयुष्यात प्रत्येक गोष्ट पद्धतशीर आणि अचूक करायला आवडते. कामात झालेली चालढकल किंवा छोट्या चुका ते अजिबात सहन करत नाहीत. त्यांचे वाचन, सामान्य ज्ञान आणि निरीक्षणशक्ती खूप दांडगी असते, ज्यामुळे ते कोणत्याही वादविवादात किंवा चर्चेत समोरच्याला सहज पराभूत करतात. पैशांचे व्यवस्थापन करण्यात हे लोक कमालीचे हुशार असतात. प्रत्येक रुपया खूप विचार करून खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीच भासत नाही आणि ते स्वतःच्या हिमतीवर मोठी मालमत्ता उभी करतात. पण सावध रहा, सप्टेंबर महिन्याच्या लोकांच्या स्वभावातील सर्वात मोठी कमजोरी आणि त्यांच्या सुखाचा शत्रू म्हणजे त्यांची सतत टीका करण्याची आणि लोकांमध्ये चुका शोधण्याची सवय होय. ते बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी पाहण्याऐवजी तिच्यातील उणीवांवर बोट ठेवतात, ज्यामुळे त्यांचे स्वतःच्या घरात आणि बाहेर गुप्त शत्रू जास्त निर्माण होतात. काही वेळा त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये मोठा दुरावा आणतो. जर त्यांनी लोकांना जसे आहेत तसे स्वीकारायला सुरुवात केली आणि आपला स्वभाव थोडा मऊ केला तर त्यांचे आयुष्य अत्यंत आनंदी आणि समृद्ध होते. तुमच्यासाठी एक चमत्कारी उपाय म्हणजे दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि विनाकारण कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात सल्ला देणे टाळा. यामुळे तुमची प्रगती वेगाने होईल. जर तुमचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला आवडते का? आता वळूया अशा एका महिन्याकडे ज्या महिन्यातील लोकांचे सौंदर्य आणि राहणीमान कोणालाही संमोहित करू शकते, म्हणजेच ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत देखण्या, आकर्षक, कलाप्रेमी आणि मनातून खूप शांतताप्रिय असतात. समाजात स्वतःची एक वेगळी प्रतिमा कशी तयार करायची आणि लोकांकडून आपले काम प्रेमाने कसे करून घ्यायचे हे ऑक्टोबर महिन्याच्या लोकांपेक्षा चांगले कोणालाच ठाऊक नसते. ते खूप मुत्सद्दी आणि हुशार असतात. कितीही मोठा वाद किंवा कठीण प्रसंग असला तरी ते तो शांततेने आणि युक्तीने हाताळतात. त्यांना महागड्या, लक्झरी आणि ब्रँडेड गोष्टींची प्रचंड आवड असते आणि स्वतःच्या सुखसुविधांवर ते भरपूर पैसा खर्च करतात. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी आणि त्यांच्या अपयशाचे कारण म्हणजे त्यांची निर्णय न घेण्याची वृत्ती, म्हणजेच द्विधा मनस्थिती होय. ते कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीचा इतका जास्त विचार करतात आणि निर्णय घेताना इतका वेळ लावतात की अनेक चांगल्या संधी त्यांच्या हातातून वाळूसारख्या निसटून जातात. तसेच वरून जरी ते सर्वांशी चांगले वागत असले तरी मनातल्या मनात ते लोकांचा हिशोब ठेवून असतात, ज्यामुळे अनेकदा ते स्वतःला मानसिक त्रासात ढकलून देतात. जर त्यांनी वेळेवर आणि ठाम निर्णय घेण्यास सुरुवात केली तर त्यांचे नशीब त्यांना राजासारखे ऐश्वर्यसंपन्न आणि वैभवशाली जीवन प्रदान करते. तुमच्यासाठी उपाय म्हणजे दर शुक्रवारी महालक्ष्मीची आरती करा आणि गरजू मुलींना पांढरी मिठाई किंवा दूध दान करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि नशीब बदलेल. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हे धक्कादायक वास्तव समजून घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत या महासफरच्या अंतिम आणि सर्वात रहस्यमय टप्प्याकडे, म्हणजेच वर्षाचे शेवटचे 2 महिने, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की या 2 महिन्यांत जन्मलेले लोक सामान्य माणसांपेक्षा खूप वेगळे असतात, कारण त्यांच्या नशिबाची दोरी
थेट निसर्गाच्या गूढ आणि अदृश्य शक्तींशी जोडलेली असते. त्यांच्या डोळ्यात एक अशी अनाकलनीय जादू असते जी कोणालाही सहज संमोहित करू शकते, पण त्यांच्या शांत चेहऱ्याच्या मागे एक भयंकर विनाश आणि प्रचंड राग लपलेला असतो. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी या महिन्यांत जन्माला आले असतील तर हे रहस्य अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण हा भाग तुमच्यासाठी एक मोठा इशारा ठरू शकतो. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत रहस्यमय, विलक्षण हुशार, धाडसी आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात. या लोकांच्या मनात आणि डोक्यात एकाच वेळी काय चालले आहे हे ओळखणे जगातील कोणत्याही व्यक्तीला किंवा त्यांच्या सर्वात जवळच्या माणसालाही कधीच जमत नाही, कारण ते आपले गुप्त विचार आणि योजना कधीच कोणासमोर उघड्या करत नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक, जीवाला जीव देणारे मित्र सिद्ध होऊ शकतात, पण जर कोणी त्यांच्याशी गद्दारी केली तर ते तितकेच भयंकर आणि क्रूर शत्रू बनतात. नोव्हेंबर महिन्याच्या लोकांच्या वाटेला जाणे किंवा त्यांना फसवणे म्हणजे स्वतःहून स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ते कमालीचे कष्टाळू असतात आणि नशिबाची साथ नसली तरी शून्यातून स्वतःचे जग आणि साम्राज्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्या मनगटात असते. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावणारी गोष्ट म्हणजे त्यांचा संशयी स्वभाव आणि अतिगोपनीयता होय. ते बऱ्याचदा आपल्या हक्काच्या माणसांवरही संशय घेतात, ज्यामुळे त्यांच्या हसत्या खेळत्या नात्यांमध्ये विनाकारण दुरावा आणि वाद निर्माण होतात. जर त्यांनी आपल्या या संशयी स्वभावाला आवर घातला आणि विचारांना सकारात्मक दिशा दिली तर ते जगात असे अभूतपूर्व यश मिळवतात जे एक नवा इतिहास बनवते. तुमच्यासाठी एक चमत्कारी उपाय म्हणजे दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि गरजू लोकांना तीळ किंवा मोहरीच्या तेलाचे दान करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. जर तुमचा जन्म नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर कमेंट करून सांगा, तुमच्या मनातलं गुपित आजपर्यंत कोणी ओळखू शकलं आहे का? आकाशात थंडीची लाट घेऊन येणारा वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर. डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत आनंदी, नशीबवान, सकारात्मक आणि स्वतंत्र विचारांचे असतात. कोणाच्या हाताखाली राहणे किंवा बंधनात जगणे त्यांना अजिबात आवडत नाही. ते एका मुक्त पक्षाप्रमाणे स्वतःच्या मर्जीने जगायला पसंत करतात. ते उपजतच आध्यात्मिक, धार्मिक आणि तत्त्वज्ञानी स्वभावाचे असतात, ज्यामुळे त्यांना जीवनाचा खरा अर्थ आणि माणसांची पारख खूप लवकर होते. निसर्गाची आणि नशिबाची त्यांना नेहमीच अद्भुत साथ मिळते, ज्यामुळे इतरांना जी कामे करण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करावे लागतात ती कामे डिसेंबर महिन्याच्या लोकांची केवळ एका चुटकीसरशी सहज पूर्ण होतात. पण सावध रहा, डिसेंबर महिन्याच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी आणि त्यांच्या संकटाचे कारण म्हणजे त्यांचा अतिउदार स्वभाव आणि पैशांच्या बाबतीत असलेली निष्काळजीपणा होय. ते लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात आणि कोणालाही मदत करताना आपल्या खिशाचा विचार करत नाहीत, ज्यामुळे अनेक लबाड लोक त्यांचा आर्थिक गैरफायदा घेतात आणि ऐन मोक्याच्या वेळी हात वर करतात. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक वेळा मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. जर त्यांनी पैशाचे योग्य व्यवस्थापन केले आणि भविष्याचा विचार करून गुंतवणूक केली तर त्यांचे म्हातारपण अत्यंत सुखात, वैभवात आणि एखाद्या राजासारखे जाते. तुमच्यासाठी उपाय म्हणजे दर गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा आणि गाईला गूळ चना खाऊ घाला. यामुळे तुमचे भाग्य सदैव जागृत राहील. तर मित्रांनो, जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात आपण पाहिले की निसर्गाने प्रत्येकाला काही अद्भुत गुण दिले आहेत आणि सोबतीला काही उणीवाही दिल्या आहेत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब हे केवळ महिन्यांवर नाही तर तुमच्या कर्मावर चालते. जर तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिक ठेवले आणि आज सांगितलेले उपाय श्रद्धापूर्वक केले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा जन्ममहिना कोणता आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व फॅमिलीला शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच थक्क करणाऱ्या आणि रहस्यमयी माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी